काल आदरणीय प्रकाश आंबेडकरजींनी एक्सवर एक ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो तिथे दाखवलेला आहे, जिथे वंचित बहुजन आघाडी ह्याच्यात पाठीत खंबीर खुपसताना एक व्यक्ती दाखवला आहे आणि त्याच्या सुरीवर लिहिलेलं आहे संजय राऊत। हे परत परत शिक्कामोर्तब होतोय की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सूर्याजी पिसाळ हा संजय राजाराम राऊतच आहे। पहिलं उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांमध्ये यांनी भांडणं लावली, ठाकरेंचं घर फोडलं आणि तेव्हाही राजसाहेबांच्या समर्थकांनी संजय राजाराम राऊतचीच गाडी फोडली। त्यानंतर जेव्हा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शिंदे साहेबांचे सगळे आमदार यांनी उठाव केला की शिवसेना वाचवा। तेव्हा त्या 40च्या 40 आणि 13च्या 13 खासदारांचा रोष हा संजय राजाराम राऊतवरच होता। त्यांनी सांगितलं की ह्याच माणसाने शिवसेना मध्ये आग लावली आणि त्यामुळे आम्हाला उठाव करायला लागला। नंतर पवार साहेबांच्या घरामध्ये जेव्हा अजित पवारजींनी भूमिका घेतली तेव्हाही सगळ्याचा सगळा रोष ह्या संजय राजाराम राऊतवर आलेला आहे। आणि आता प्रकाश आंबेडकरजी आणि यानंतर जसं मी वारंवार आज पण बोलतोय, तुम्ही पाहिजे तर माझा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा की काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे, उंबरठ्यावर उभे आहेत। कुठलाही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तशी घोषणा होणार आहे आणि त्याचा पण जबाबदार हा संजय राजाराम राऊत आहे। हे तुम्हाला उद्या त्यांच्याच तोंडाने ऐकायला भेटेल। म्हणजे खंजीर खुपसण्यामध्ये ज्यांनी PhD केलेली आहे, प्रत्येक बाबतीमध्ये हाच खरा आणि बाकी सगळे खोटारडे। म्हणजे आता एका तोंडाने बोलायचं आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी प्रकाश आंबेडकरजी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या घरचे व्यक्ती आहेत, त्यांचाच घरचा व्यक्ती अगर बोलत असेल की हा संजय राजाराम राऊत आमच्या पाठीत खंबीर खुपसतोय, मग नेमकं संविधान वाचवण्याची भाषा हा कुठल्या तोंडाने करतोय हा प्रश्न आजच्या निमित्ताने मला विचारायचा ना। खऱ्या अर्थाने संविधानाचे मारेकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा अपमान कोणी केला असेल तर तो संजय राजाराम राऊतनी केलेला, त्याच्यावर शिक्कामोर्तब आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरजींनीच केलेला आहे। म्हणून यापुढे उद्धव ठाकरेजींनी आता विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीने मातोश्रीचं महत्व कमी करत करत इथपर्यंत आणलेलं आहे, यापुढे हम दो आणि हमारे दो हे एवढंच ठेवण्यामध्ये संजय राजाराम राऊत यशस्वी होईल एवढं माझे ठाम विश्वास आहे। चंद्रकांत खैरेंना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याचे समजतंय। आज मातोश्रीमध्ये अंबादास दानवे आणि खैरेंची एकत्र बैठक घेणार आहेत उद्धव ठाकरे। अंबादास दानवे भाजपच्या संपर्कात असल्याची सुद्धा चर्चा आहे, कितपत सत्य? अंबादास दानवे हे माझ्याकडे जी माहिती आली हे मूळ संघाच्या विचाराचे आहेत। त्यांनी संघाच्या शाखेमध्ये ते पहिले जायचे असं माहिती माझ्याकडे आहे आणि एकदा तो संघाच्या संस्कारामध्ये वाढलेला व्यक्ती हा संघाकडून कधीच लांब जात नाही, परिवाराकडून कधी लांब जात नाही असा अनुभव आतापर्यंत असल्यामुळे आगे आगे देखो होता है क्या। अंबादास दानवे संभाजीनगरमधून भाजपचे उमेदवार असतील? नाही, आता ते येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला मला वाटतं ते कोडं उघडेल, कारण का जे खैरे ती सीट जिंकूच शकत नाही, जी 2019ला ते तिथे मोठ्या फरकाने पडले होते। तुम्ही अशा खोट्या सिक्क्याला
गंध लागलेल्या सिक्क्याला वारंवार अगर उद्धव ठाकरे अगर वापरत असतील म्हणजे एवढंच सिद्ध होतं ना, संजय राऊतांची पॅन्ट साफ करून आपल्याला तिकीट मिळत नाही, त्याच्यासाठी आदित्य ठाकरेचे पाय पाडायला लागतात. त्याच्यामध्ये कदाचित दानवे कमी पडले असतील. तर काही दिवसा अगोदर त्यांची संजय राऊतची पॅन्ट साफ करताना त्यांचा व्हिडिओ फिरत होता सगळीकडे. म्हणजे ती क्वालिफिकेशन योग्य नाही. त्यासाठी आदित्य ठाकरे तुमच्या अर्ध्या वयाच्या मुलाच्या तुम्हाला जोपर्यंत पाय तुम्ही साफ करत नाही, पाय पकडत नाही, तोपर्यंत तुमचा चंद्रकांत खैरे होत नाही. तर काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. 2017-18 ते 20-21 पर्यंतच्या कालावधीत पेनल्टी व व्याज असं आयकर विभागाने आकारले आहे. जवळपास 1700 कोटी रुपयांची ही नोटीस आहे. आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण सगळे चालतो आणि कायद्या पलीकडे आणि कायद्यापेक्षा मोठा हा कोणच नाही. मग तो काँग्रेस पक्ष असो किंवा दुसरा कुठलाही व्यक्ती असो, जो न्याय सामान्य भारतीय नागरिकाला लागतो तोच न्याय काँग्रेस पक्षाच्या सगळ्या लोकांना लागतो. सामान्य नागरिक अगर 31 मार्चच्या अनुसार अगर आपल्या आपल्या पद्धतीने कर भरत असतील, नियम पाळत असतील, तर काँग्रेस पक्ष हे काय इटली नाही आहे तुम्हाला सगळ्या सवलती मिळण्यासाठी. म्हणून तुम्हाला या भारतामध्ये नियम पाळायचे नसतील तर तुमच्यासाठी जेलचे दरवाजे उघडे आहेत. म्हणून काँग्रेस पक्षाने जे काही केलंय तेच भरतायत, वेगळं काय नाही त्याच्यामध्ये. नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे बच्चू कडू नाराज आहेत. ते आपला उमेदवार लढवणार आहेत महायुतीत असून सुद्धा. ते असं म्हणतात की आम्ही अमरावतीमधून उमेदवारी मागे घेणार नाही, वेळ पाहिजे युतीतून बाहेर पडू. अजूनपर्यंत सागर बंगल्यातून त्यांना फोन आला नाही आणि बैठक झाली नाही. जसं प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद जी आमच्या सागर बंगल्यामध्ये आहे, ते बच्चू कडू नावाचं पण वादळ आमच्या सागर बंगला निश्चित पद्धतीने थांबवेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. संजय राऊत असं म्हणाले की 31 मार्चला इंडिया आघाडीची जो दिल्लीमध्ये मोर्चा काढणार आहे त्यामध्ये सर्व पक्ष महामेळावा असेल, मोठा मोर्चा असेल. सर्व पक्ष राहिले किती आता? त्याच्यामध्ये केजरीवाल नाही, झारखंडचे मुख्यमंत्री नाही, ममता बॅनर्जीचा भरोसा नाही, लालू प्रसाद यादवचा भरोसा नाही, अखिलेश यादव दुसऱ्या तोंडाने बोलतायत. सर्व पक्षामध्ये राहिले कुठे? मला सर्व पक्षाचा आता त्यांचा अर्थ बदलायला लागेल. म्हणून रामलीला मैदानावर कुठलीच रामलीला होणार नाही. ते सगळं रावणाचं धन झालेलं आहे, म्हणून त्या सभेला काही अर्थ नाही. आंबेडकरांच्या पोस्टबाबत ते म्हणताना असं म्हणतायत की ते पाठीत खंजीर खुपसण्याबद्दल बरोबर राहणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. तेच आंबेडकर करतायत ना. पाठीत खंजीर खुपसण्यामध्ये ज्यांनी PhD केलेली आहे, ज्यांचं पूर्ण आयुष्याचं अर्धे वय हे पाठीत खंजीर खुपसण्यामध्येच गेलं आणि त्याचं नाव आहे संजय राजाराम राऊत किंवा महाराष्ट्राचा सूर्यजी पिसाळ, ह्याच्याबरोबर न राहण्याचा निर्णय तर बरोबर आंबेडकरजींनी घेतलेला आहे. त्याचं मी त्यांचं आंबेडकरजींचं स्वागत करतो, कारण योग्य वेळी या सूर्यजी पिसाळला तुम्ही ओळखलं आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये आता तुम्हाला लढवण्याची संधी भेटते. नाहीतर ह्यांनी जो माणूस उद्धव ठाकरेचा होऊ शकला नाही, जो माणूस बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला नाही, जो माणूस शरद पवारांचा होऊ शकला नाही, जो स्वतःच्या घरचा होऊ शकला नाही, तो आंबेडकरांचा काय होणार याबद्दल विचार करायला पाहिजे. केजरीवाल जी की ईडी कस्टडी में फिर एक बार बढ़ोतरी हुई है, 1 अप्रैल तक कस्टडी में रखा जाएगा. इसके मद्देनजर दिल्ली में आप बड़े पैमाने पे आंदोलन कर रहे 31 मार्च को, क्या कहेंगे? देखिए, केजरीवाल जी को भ्रष्टाचार के मामले में, लिकर स्कैम के मामले में उनके बारे में सारे प्रूफ आने के बाद उनको 8-10 समन्स देने के बाद आज उनको अरेस्ट हुई है. अगर उनके बाद में सच्चाई होती तो कोर्ट उनको बाइज्जत बरी कर देती. जिस तरीके से वो स्कैम हुआ है, जिस तरीके से दिल्ली के लोगों को फंसा के वहां भ्रष्टाचार और करप्शन हुआ है,
उसके खिलाफ बोलने की हिम्मत कोई भी आपके कार्यकर्ताओं को नहीं है। जो भ्रष्टाचार प्रूव हो चुका है, जो स्कैम प्रूव हो चुका है, उस बारे में आंदोलन करके क्या फायदा। उल्टा इन्होंने दिल्ली के जनता की माफी मांगनी चाहिए कि हम जो मुद्दे पे, भ्रष्टाचार मिटाने के मुद्दे पे आपका जन्म हुआ था पार्टी का, वो भ्रष्टाचार उन्होंने खुद ने ही किया है, इसलिए उन्होंने दिल्ली के लोगों की माफी मांगनी चाहिए, ऐसी मांग मैं करूंगा उनसे। सर, सांगलीमध्ये पोस्टरवर म्हणतंय काँग्रेसमध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्येच की काँग्रेस तिकडे म्हणतंय की विशाल पाटील यांना ही जागा मिळावी सांगली लोकसभेसाठी, आणि इकडे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे एकच त्यांच्यातच पोस्टरवर दिसून येत आहे। उद्धव ठाकरे नावाचा हा प्राणी हा कधीच कोणाचा होऊ शकत नाही, पण मला उद्धव ठाकरेजीने आणि संजय राजाराम राऊतने एक प्रश्नाचं उत्तर द्यावं की सांगलीच्या जागेवरचा व्यवहार कुठपर्यंत आला, की व्यवहार पूर्ण झाल्यावर सांगलीची जागा परत काँग्रेसला दिली जाणार का, हा प्रश्न मला त्याला या निमित्ताने विचारायचा आहे। कारण का हा राजकीय विषय नाही आहे, हा आर्थिक विषय आहे। ज्या दिवशी मातोश्रीवर व्यवहार पूर्ण होईल त्या दिवशी काँग्रेसला ती जागा दिली जाईल। हे खरं आहे की खोटं आहे, हे संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेजींनी महाराष्ट्राला उत्तर द्यावं। कारण का मित्र पक्षाच्याच पाठीत खंबीर खुपसण्याची जो काही सवय पहिल्यापासून उद्धव ठाकरेला आहे, त्याचा आता अनुभव हा ह्यांना येतोय, काँग्रेसला चांगल्या पद्धतीने येतोय। आतापर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर तोच व्यवहार करायचे, आता काँग्रेस बरोबर ते करतायत। म्हणून उद्धव ठाकरे नावाचा प्राणी हा कोणाचाच हे नाहीये, कोणाचाच होणार नाही। उबाटा गटाचे लोकसभेचे जे उमेदवार विनायक राऊत यांनी काल युवा मेळाव्यामध्ये एक आरोप केला की 75,000 कोटीपेक्षा जास्त निधी असलेले खाते नारायण राणेंकडे होते। त्यांनी काय दिवे लावले? काय दिवे लावले आहेत ना, जरा गावागावा जाऊन भेट द्या आणि त्या गावामध्ये उजेड कसा आणलेला आहे, त्या गावाचा विकास कसा केला आहे, त्यांना पाहिजे तर मी बाईकवर बसवतो, माझ्या मागे बसावं आणि आपण दाखवू की राणे साहेबांनी आणि भारतीय जनता पक्ष आणि मोदी साहेबांनी काय दिवे लावलेले आहेत। कारण त्याच दिव्यांच्या जोरावर ते 2014 आणि 19ला निवडून आलेले आहेत। म्हणून भारतीय जनता पक्षाचे अगर दिवे नसते तर विनायक राऊत दिसले पण नसते, एक लक्षात ठेवा। केंद्रीय मंत्री असूनही नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली नाही, ही नारायण राणेंची राजकीय अधोगती आहे असं वैभव नाईक म्हणतात। ठीक आहे की लक्षात घ्या, आता ह्या लोकांना आमच्या विरुद्ध लढण्याचे मुद्दे नाहीत। ह्यांनी कधीतरी मोदी सरकारने गेली 10 वर्ष काय केलं त्यांच्या विरोधातले मुद्दे काढावेत ना। आम्हाला ही निवडणूक ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध उबाटा आहे, ही कोणाची वैयक्तिक निवडणूक नाहीये। म्हणून उबाटाच्या नेत्यांना मी सांगेन, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर विकासाच्या वर चर्चा करा, आम्ही कधीही तुमच्यावर चर्चा करायला तयार आहोत। आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ही राणे विरुद्ध उबाटा करायला देणार नाही। ही बीजेपी विरुद्ध उबाटा अशीच निवडणूक राहील। तुम्ही कितीही प्रयत्न केला, किती आडवे तिडवे प्रश्न किंवा असे वैयक्तिक स्टेटमेंट दिले तरी आम्ही त्याला प्रतिसाद देणार नाही।